बघून कळलंच असेल आज आपण काय बनवतोय। तर आंब्याचा सीजन आहे म्हटल्यावर आंब्याची बर्फी तर करायलाच पाहिजे। तर आज आपण बनवतोय आंबा नारळ बर्फी। तर आज आपण बनवतोय आंबा नारळ बर्फी म्हणजे मँगो कोकोनट बर्फी बनवतोय। त्यासाठी मी इथे थोडीशी साखर घेतली आहे आणि इथे 1 कपभर मँगो पल्प घेतलाय मी एक आंब्याचा आणि बरोबर 1 नारळाची अख्खी वाटी असते त्याची अशी मागची काळी पाट काढून याला मिक्सरमध्ये असं बारीक करून घेतलंय। चिमूटभर मीठ आणि 1 कप दूध घेतलेलं आहे मी। तुम्ही दुधाचं प्रमाण वाढवू शकता अजून, पण मी इथे 1 कप दूध घेतलेलं आहे आणि थोडीशी वेलची पावडर। तर साखर मी टेस्टनुसार घालणार आहे कारण आंबा बऱ्यापैकी गोड आहे। जर आंबा आंबट असेल तर आपण कढई तापवायला ठेवली आहे, त्यात घालून घेऊ हे 1 कप दूध। आता दूध थोडंसं आपल्याला गरम होऊ द्यायचंय। तर दूध आपलं गरम झालेलं आहे, यात टाकते मी थोडीशी साखर। अगदी 2-3 चमचे घातली मी। आता ही साखर विरघळून घ्यायची आपल्याला। आता दुधात साखर विरघळली आहे। आता आपण जो नारळ घेतला होता मिक्सर मध्ये बारीक करून तो घालून घ्यायचा आणि हा नारळ यात शिजवून घ्यायचा। सारखं ढवळत राहायचंय। सारखं ढवळतच आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं। तर इतकं कोरडं होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण छान शिजवून घ्यायचंय। मला 5 मिनिटं लागली हे मिश्रण असं कोरडं व्हायला छान। आता यात आपण जो मँगो पल्प काढून घेतलाय तो टाकून घेऊ। आता परत एकदा आपल्याला एकदम कमी गॅसवर हे मिश्रण परत छान, जसं आपण खोबरं छान शिजवून घेतलं तसं हे मिश्रण शिजवून घ्यायचंय छान आणि आटवून घ्यायचंय व्यवस्थित। किंवा तुम्ही मँगो पल्प वेगळ्या भांड्यामध्ये जर आटवून यात घातला तरीही चालतो। यात कुठलाही कलर टाकायची तुम्हाला गरज पडत नाही। आंब्याला असं छान हलवतच आपल्याला हे आटवून घ्यायचंय जेणेकरून हे असं कढईला लागणार नाही, कारण साखर असल्या कारणाने हे बऱ्याच वेळा कढईला चिटकतं आणि मग हे मिश्रण करपायची शक्यता असते। त्याच्यामुळे सारखं ढवळत राहायचंय। ढवळतच शिजवून घ्यायचंय। 1-2-3 मिनिटं आटवून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता याला कलर किती छान डार्क आलाय। तर अजून आपल्याला हे छान असं आटवून घ्यायचंय, त्याची गोडी तयार होत नाही तोपर्यंत। तुम्ही बघू शकता किती छान असं आता हे शेवटचे 2-3 मिनिटं आपल्याला काळजीपूर्वक हे मिश्रण छान असं आटवून घ्यायचंय, कारण काय होतं ते करपतं, त्याच्यामुळे सारखं ढवळतच आपल्याला हे। तुम्ही बघू शकता कलर किती छान आलाय, पण अजून त्याची गोडी तयार झाली नाहीये, त्याच्यामुळे आपण सारखं ढवळत राहायचंय। आता आपण त्यात टाकायची थोडीशी वेलची पूड। साखर मध्ये बारीक करून घेतली आहे।
तर बघू शकता आपला हा गोळा छान एकजीव झालेला आहे। आता आपण काय करणार आहे, असं पाण्याचं बोट घ्यायचं आणि जर हाताला चिपकत असेल तर कच्चं आहे आपलं मिश्रण, आणि जर नाही चिपकलं तर पक्क झालेलं आहे। तर बघू शकता तुम्ही, चिपकत नाही हाताला। तर आपण आता याला एका प्लेटीमध्ये काढून घेऊ। तर मी अगदी थोडंसं प्लेटीला तेल लावून घेते, तुम्ही तूप सुद्धा लावू शकता। आता हे मिश्रण यात टाकून घ्यायचंय। तर आपण या स्पॅच्युलाच्या साहाय्याने ही वडी अशी थापून घेऊया। तर ती जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच आपल्याला अशी थापून घ्यायची आहे। नंतर ती कोरडी होते, त्याच्यामुळे मग याच्यावर मी ड्राय फ्रूट्स टाकून घेते। ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचे असतील तर टाका, नाही टाकले तरीही चालतात। तर मी इथे बदाम घेतले, तुम्ही तुमच्या चॉईसनुसार कुठलेही घेऊ शकता। एक 2 मिनिटं गार होऊ देते। तर मी अशी ही वडी व्यवस्थित थापून घेतली आहे। गार झाल्यानंतर मस्त अशी थापल्या जाते, थोडीशी एक वाफ जाऊ द्यायची आणि अशी छान थापून घ्यायची। आता याला एक मी 10 मिनिटं गार करून घेते। जरा गार झाली ना की याची वडी अशी छान पडते। जर तुम्ही अशी ओलसर असतानाच पाडली तर मग ते व्यवस्थित पडत नाही। ते एक 10 मिनिटं आपण याला गार करून घ्यायचंय। आता हे पीठ जे आपण हे थापून घेतलं होतं व्यवस्थित असं गार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण याच्या छान अशा वड्या पाडून घेऊ। बघू शकता आपली बर्फी किती छान झालेली आहे। ही अजून थोडी सेट झाल्यावर एकदम छान होते। चला तर मग आता प्लेटिंग करून घेऊ। तर तयार झाली आपली मस्त अशी मँगो कोकोनट बर्फी। जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा अँड प्लीज सबस्क्राईब करा आणि बघत राहा संस्कृतीज किचन। थँक्यू।